फिर से सीखों पे सब नाचेंगे, देंगे हम खुशियाँ। सूर निरागस हो गणपति, सूर निरागस हो। नमस्कार। आज आपण बघतोय आपल्या पाठीमागे या ठिकाणी गणरायाची स्थापना झाली होती आणि या गणरायाची स्थापना मागील 14 वर्षापासून या वास्तुविहार KH2 सोसायटीमध्ये होत आहे आणि आपण बघतो या ठिकाणी आमचा उत्सव हा दरवर्षी अधिकाधिक चांगल्या पद्धतीने या ठिकाणी होत आहे आणि या उत्सवासाठी आमच्या सोसायटीतील सगळे रहिवासी असतील, छोटे बच्चे असतील, महिला भगिनी असतील, ह्या उत्सवासाठी नेहमी उत्सुक असतात की कधी एकदाचा आमचा गणरायाचं आगमन होतंय, कधी या ठिकाणी आम्हाला या उत्सवामध्ये सहभागी होता येईल अशा पद्धतीची एक आतुरता या ठिकाणी आम्हाला सगळ्यांना लागलेली असते। या ठिकाणी ज्या देवतेचं आपण पूजन करतोय, वक्रतुंड महाकाय सूर्यकोटी समप्रभ निर्विघ्नं कुरुमे देव सर्व कार्येषु सर्वदा, अशा प्रकारची ही देवता, ज्या देवतेचं पूजन या ठिकाणी आपण कोणतंही शुभ कार्य करत असताना या ठिकाणी आपण करत असतो आणि म्हणून आज या गणरायाच्या चरणी आम्ही प्रार्थना करतोय की आमच्या या सोसायटीतील परिसरातील सर्व आमचे ज्येष्ठ नागरिक असतील, महिला भगिनी असतील, छोटे बच्चे असतील, या सगळ्यांना चांगली सुखसंपन्नता लाभू दे, प्रत्येकाला आपल्या नोकरी धंद्यामध्ये यश लाभू दे। या ठिकाणी आमच्या सोसायटीमध्ये राहणारे वयोवृद्ध लोक असतील त्यांचं चांगलं आरोग्य राहू दे, महिला भगिनींना या ठिकाणी चांगल्या पद्धतीने मान सन्मान मिळू दे, अशा प्रकारची प्रार्थना मी या गणरायाच्या चरणी करतो। हा उत्सव म्हणजे आमच्यासाठी एक चांगली वेगळी प्रेरणा घेऊन येत असतो। या गणरायाचं जेव्हा आगमन होतं त्यावेळेस या सोसायटीतील वातावरण अगदी प्रफुल्लित वातावरण या ठिकाणी असतं आणि या वातावरणामध्ये आमचे हे मागचे 7 दिवस कशा पद्धतीने गेले याची देखील आम्हाला कल्पना राहिली नाही की एकदम आनंदी वातावरण असल्यामुळं आपण आनंदाच्या भरामध्ये ज्या पद्धतीने आपलं सगळं रोजचं काम विसरतो त्या पद्धतीने काम विसरून या ठिकाणी गणरायाच्या चरणी सगळे लोक लीन होतात। रोज संध्याकाळी सकाळी दोन्ही टाइम या ठिकाणी गणरायाची आरती होत असते आणि लोक मनोभावी त्या आरतीमध्ये या ठिकाणी सहभागी होत असतात। आज हा आपला गणरायाच्या विसर्जनाचा दिवस आणि या विसर्जनाच्या दिवशी आमच्या सोसायटीतील सर्व म्हणजे एकूण एक लोक या ठिकाणी या उत्सवामध्ये सहभागी होतात, त्याचप्रमाणे विसर्जनामध्ये सहभागी होतात आणि हे विसर्जन चांगल्या पद्धतीने देखणं असं विसर्जन या ठिकाणी आमच्या सोसायटीतून या थोड्याच वेळेला सुरुवात होईल आणि या विसर्जनाच्या या निमित्तानं या ठिकाणी मी सर्व रहिवाशांना विनंती करेन की आपण सगळ्यांनी या उत्सवामध्ये सहभागी व्हावं, या विसर्जन मिरवणुकीमध्ये सहभागी व्हावं। या गणरायाच्या चरणी मी प्रार्थना करतो की आमच्या सोसायटीतील परिसरातील सर्व नागरिकांना सुख संपन्नता आनंद मिळू दे, अशा प्रकारची प्रार्थना करतो आणि थांबतो। धन्यवाद।
नमस्कार. वास्तुविहार केस2 या गृहसंकुलाचा सार्वजनिक गणेशोत्सव हा गेल्या 14 वर्षापासून मोठ्या उत्साहात, स्फूर्तीने, प्रेरणेने आणि मोठ्या आनंदात साजरा केला जातो. सोसायटीतील सर्व आबाल, वृद्ध, स्त्रिया सगळं मोठ्या उत्साहाने याच्यात भाग घेतात. पहिल्या दिवशी गणपती स्थापनेच्या वेळी आम्ही जेव्हा संकल्प केला, दादांनी आता जे सांगितलं की हा गणपतीची स्थापना कशासाठी आपण करतो दरवर्षी, तर आपण वैश्विक सुख, समृद्धी, शांती विश्वामध्ये नांदावी, आपल्या भारतवर्षाची सर्व प्रकारची प्रगती होऊन सकल जनांमध्ये स्नेह निर्माण व्हावा, त्याचप्रमाणे महाराष्ट्रामधील सगळ्या जनतेमध्ये सुख, समृद्धी, शांती येऊन परस्परांमध्ये स्नेह निर्माण व्हावा. त्याचप्रमाणे ज्या शहरामध्ये, ज्या ग्रामामध्ये हा गणेशोत्सव साजरा केला जातो आणि वास्तुविहारमध्येही साजरा केला जातो, त्या शहराचे, जनतेचं सुख, समृद्धी, शांती आणि परस्परामध्ये स्नेह येऊन सर्वांची प्रगती व्हावी. आणि त्याचबरोबर वास्तुविहारमधील सर्व विद्यार्थी आहेत, त्यांना विद्येमध्ये चांगलं यश मिळावं, तरुणांना उद्योग, व्यवसाय, रोजगार मिळावेत, आबालवृद्धांना उत्तम आरोग्य मिळावं आणि सर्व जनतेला, या वास्तुविहारमधील जनतेला सुख, समृद्धी, शांती नांदून परस्परामध्ये स्नेह निर्माण होऊन या सोसायटीची चांगली प्रगती व्हावी, या उद्देशाने पहिल्या दिवशी आम्ही हा संकल्प श्रीरायाच्या चरणी केलेला होता. आणि त्याप्रमाणे गेल्या अनेक वर्षापासून आम्ही इथे बघतोय, जनता ज्या संकल्पाने जो संकल्प केला जातो त्याच भावनामध्ये या वास्तुविहारमधील जनता ही वागत असते. इतरत्र न दिसणारं चित्र सुख, समाधानाचं आणि परस्पर स्नेहाचं चित्र या सोसायटीमध्ये दिसतं. प्रभुरायाचे, गणेशरायाच्या चरणी मी प्रार्थना करतो की ही जी समृद्धी आहे, हा जो स्नेह आहे, ही जी शांती आहे, हा जो सलोखा आहे, हा असाच वास्तुविहारमध्ये, खारघरमध्ये, महाराष्ट्रामध्ये आणि भारतवर्षामध्ये नांदो, अशी मी गणरायाच्या चरणी प्रार्थना करतो आणि सर्वांना या गणेशोत्सवाच्या निमित्ताने शुभेच्छा देतो. नमस्कार, मी प्रणय मोहन मोरे, या आमच्या वास्तुविहार सार्वजनिक केस2 उत्सवाचा सहसेक्रेटरी आहे. सालाबादप्रमाणे दरवर्षीप्रमाणे आम्ही याही वर्षी मोठ्या उत्साहाने हा गणेशोत्सव मोठ्या उत्साहाने आम्ही पार पडत आहोत. वेगवेगळ्या विषयावर आम्ही कायम सामाजिक उपक्रम या मंडळातर्फे राबवत आहोत. वेगवेगळ्या दरवर्षी नवीन नवीन देखावे आम्ही वेगवेगळ्या प्रकारे दाखवण्याचे आम्ही प्रयत्न करत आहोत. या मंडळाला गेल्या 13 वर्षामध्ये खूप असं मोठं यश मिळालेलं आहे. भरपूर मोठ्या प्रमाणे हा आम्ही उत्सव पार पाडण्याचा कायम प्रयत्न करत आहोत आणि गणपतीच्या कृपेने आम्ही दरवर्षी असाच मोठ्या उत्साहाने हा कार्यक्रम पार पाडत राहील, अशी गणपतीच्या पुढे आम्ही विनंती करतो. मंडळाच्या सर्व कार्यकर्त्यांना, तसे वयोवृद्धांना, तसे लहान मुलांना देवबाप्पा चांगली बुद्धी दे, आरोग्य देव, हीच मी देवबाप्पा चरणी प्रार्थना करतो. गणपती बाप्पा.